विठ्ठलाचा सहवास आता भाविकांना घराघरात आणि मनामनात ठेवता येणार आहे। या सुगंधाच्या रूपाने विठ्ठल मंदिरात देवाच्या गळ्यात ज्या तुळशीच्या हारा असतात त्या तुळशीच्या हारापासून ह्या अशा पद्धतीच्या सुगंधी अगरबत्ती मंदिर समितीने बनवून घेतलेल्या आहेत। यामध्ये समर्थ असेल, केशर चंदन असेल, सोनचाफा असेल, निशिगंध असेल, असे 4 फ्लेवरमध्ये या उदबत्त्या बनवलेल्या आहेत। याच पद्धतीने धूपही बनवण्याला सुरुवात झालेली आहे आणि या देवाच्या गळ्यात जे हार घातले जातात या हाराच्या निर्माल्यापासून बनवलेले जे हे उदबत्ती जे पुढे आहेत या उदबत्तीमुळं देवाचा सुगंध या सर्वच भाविकांना घराघरात आता अनुभवता येणार आहे, आपल्या मनामनात ठेवता येणार आहे। विठ्ठलाचा सहवास यामुळं कायमस्वरूपी यांच्यासोबत राहणार आहे। पंढरपुरात कालपासून या मंदिर समितीने बनवलेल्या अगरबत्ती आणि ऊद ह्याचा विक्रीला सुरुवात झालेली आहे। आज याला स्टॉल मंदिर समितीच्या स्टॉलवर हे आलेले आहेत। तसं तर हे देशभर ह्याची विक्री केली जाणार आहे, राज्यभर ह्याची विक्री केली जाणार आहे। आज आल्यानंतर काही भाविकांना पहिल्याच दिवशी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। ताई, कुठून आलात तुम्ही? आम्ही बदलापूर मुंबई। काय देवाचा सहवास आता तुमच्या घरापर्यंत असणार आहे, तर चांगलीच गोष्ट आहे आमच्यासाठी ती। आणि आम्हाला आवडली तर आम्ही वारंवार हीच उदबत्ती घेऊन जाणार। तुम्ही बदलापूरच का? रामकृष्ण हरी। मी बदलापूरहून आलेली आहे। मी प्रणिता कुलकर्णी। आज पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आलेली आहे, पण एक वेगळाच आनंद मिळतो पंढरपुरामध्ये आल्यानंतर। आणि अजून द्विगुण आनंद म्हणजे अगरबत्ती, तुळशीगंध अगरबत्ती नवीनच लॉन्च झालेली आहे। आपल्या घरापर्यंत पांडुरंगाचा वास राहावा आणि साथ राहावी या दृष्टिकोनातून आम्ही तुळशीगंधा ही अगरबत्ती घेऊन जात आहोत। धन्यवाद। तर अशा रीतीने भाविकांनाही एक वेगळा आनंद मिळतोय। देवाचा सुवास या निर्माल्याच्या रूपाने तुळशीची जी माळा असतात ज्या देवाच्या गळ्यात अर्पण केलेल्या जातात त्या तुळशीपासून बनवलेल्या या अगरबत्ती आहेत आणि याचा सुवास म्हणजेच देवाचा सुवास या अगरबत्तीच्या माध्यमातून आता भाविकांना त्यांच्या घराघरात आणि मनामनात अनुभवता येणार आहे। कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाणे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।